काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात. हम्पी त्यातलंच एक. नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहोत हम्पी बघायला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई ते हम्पीपर्यंत कसे जाता येईल आणि कोणते प्लेसेस कसे फिरायचे आणि तिथे बघण्यासारखे कोणती ठिकाणं आहेत ही माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 14व्या शतकात हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. हम्पी शहराबाबत पर्शियन राजदूत अब्दुल रजाक म्हणाले होते की जगात हम्पी इतके मोठे शहर नाही. 1565 साली झालेल्या तालिकोटच्या युद्धात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हे शहर उद्ध्वस्त केले होते. तरीही अवशेष आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत दिमागात उभे आहेत. हम्पी कर्नाटकातील सर्वात प्रमुख शहरांपैकी एक आणि पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यासारखे सर्वात सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतील. इतकेच नाही तर या शहराचा संबंध रामायण काळाशी असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी हे शहर किष्किंधा या नावाने ओळखले जात असे. हे ते ठिकाण आहे जिथे हनुमानजी सुग्रीवाला भेटले होते. हम्पीला जाण्यासाठी तुम्ही ट्रेनने किंवा बसने होस्पेटपर्यंत जाऊ शकतात. होस्पेटपासून हम्पीपर्यंत KSRTCच्या बस किंवा ऑटो अवेलेबल असतात. ट्रेनचे तिकीट मिळाले नसल्यामुळे आम्ही बसने जाण्याचे ठरवले. जर तुम्हाला बजेट फ्रेंडली हम्पी ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही ट्रेनने जाऊ शकतात. मुंबईपासून हम्पीला बसने जाण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये इतका खर्च येतो आणि सीझन वाईज बसचे तिकीट कमी जास्त होऊ शकतात. आम्ही वाशीवरून 7 वाजताची बस पकडली. मुंबईपासून हम्पीला पोहोचण्यासाठी साधारण 15 ते 16 तास लागतात. रात्री निवांत बसमध्ये आराम करून सकाळी आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. दुपारी 12:30 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तुम्ही हम्पीमध्ये होमस्टे किंवा हॉटेल्स बुक करू शकतात जेणेकरून हम्पी फिरणे सोयीस्कर जाईल. हम्पीमध्ये होमस्टे आणि हॉटेलचे बुकिंग फुल असल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्येच एका हॉटेलमध्ये बुकिंग करून ठेवले होते. तर त्या हॉटेलमध्ये चेक इन करून फ्रेश होऊन आम्ही लगेच निघालो. दुपारच्या जेवणासाठी आम्ही हॉस्पिटलमध्येच असलेल्या नैवेद्यम या हॉटेलमध्ये आलो. या हॉटेलमधली थाली सुप्रसिद्ध आहे. या थालीमध्ये 3 भाज्या, 2 प्रकारचे भात, पुरी किंवा चपाती, दही, खीर, पापड, लोणचे होते. या थालीची किंमत 190 रुपये आहे. इथले जेवण एकदमच चविष्ट होते. तुम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये आल्यावर ही थाली नक्की ट्राय करा. जेवण करून आम्ही साधारण 3 वाजता निघालो हम्पीमधले काही ठिकाणे बघायला. हॉस्पिटलवरून आम्ही हम्पी फिरण्यासाठी ऑटो बुक केली होती. त्याचे आम्हाला एका दिवसाचे 1100 रुपये पडले. इथे ऑटोसाठी तुम्हाला थोडी बार्गेनिंग सुद्धा करावी लागते. जर तुम्हाला कमी पैशांमध्ये हम्पीपर्यंत जायचं असेल तर तुम्ही KSRTCच्या बसने सुद्धा जाऊ शकतात. या बसेस दर 15 मिनिटांनी हॉस्पेट बस स्टँड पासून असतात. हॉस्पेट ते हम्पी बसने प्रति व्यक्ती 20 रुपये तिकीट आहे. पहिल्या दिवशी आम्ही लोटस महाल जवळील काही प्लेसेस बघायला निघालो. लोटस महालकडे जाताना पहिले जनानखाना लागतो. जनानखाना हे राजेशाही महिलांना राहण्यासाठी आणि आराम करण्यासाठी बांधले गेले होते. हे आवार उंच भिंतीने वेढलेले आहे आणि कोपऱ्यात टेहळणीचे मनोरे आहेत. राजाशिवाय इतर कोणत्याही पुरुषाला आवारात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. याच्या पुढे लोटस महाल आहे. हे ठिकाण युनेस्कोच्या अंडर असल्यामुळे इथे प्रति व्यक्ती 35 रुपये एवढे तिकीट आहे. ही तिकीट तुम्ही त्याच दिवशी विठ्ठल मंदिर मध्ये एंट्रीसाठी सुद्धा दाखवू शकतात. लोटस पॅलेसला चित्रांगणी महाल म्हणून देखील ओळखले जाते. ही एक 2
2 मजली इमारत आहे ज्याचा घुमट कमळाच्या कळीसारखा आहे आणि तो राजेशाही महिलांना मनोरंजनासाठी बांधलेला निवासी राजवाडा असल्याचे म्हटले जाते. लोटस महालचा तळमजला सर्व दिशांना उघडा आहे आणि वरच्या मजल्यावर 24 खांब आहेत. लोटस महाल जवळच गजशाळा आहे. हे त्या काळी हत्तीचे निवासस्थान होते. हत्तीचा गोठा ही आयताकृती आकाराची एक लांब इमारत आहे. या इमारतीत 11 विशाल घुमटाकार खोल्या आहेत. कमानीमधील भिंतींना लहान दरवाजे आहेत. इमारतीमध्ये एक लपलेला जिना देखील आहे जो इमारतीच्या छतावर जातो. याच्या बाजूलाच गार्ड्स हाऊस आहे. आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. इथे राणी महल सुद्धा आहे. त्यानंतर आम्ही हजाराराम मंदिराकडे आलो. हम्पीमधील हजाराराम मंदिर हे एक महत्त्वाचे मंदिर आहे. हे मंदिर भगवान राम यांना समर्पित आहे. हजाराराम मंदिर 15व्या शतकाच्या सुरुवातीला विजयनगरचे तत्कालीन राजा देवराय दुसरा यांनी बांधले होते. मंदिराकडे लक्ष वेधणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याचे नाव हजाराराम. या शब्दाचा शब्दशः अर्थ हजार राम असा होतो. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी 2 मोठे प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या आतील भागात अलंकारिक कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. स्तंभ हॉल त्याच्या काळ्या दगडातील अद्वितीय खांबांसाठी प्रसिद्ध आहे. ते हॉलच्या मध्यभागी उंच दगडी प्लॅटफॉर्मवर स्थापित आहे.
मंदिराच्या भिंतींवर रामायणाची कथा कोरलेली आहे. इथून जवळच क्वीन्स बाथ आहे. विजयनगरचा राजा अच्युतराय याने राजा आणि त्यांच्या राण्यांना खासगी स्नानगृह म्हणून वापरण्यासाठी ते बांधले होते असे मानले जाते. जरी ही आयताकृती रचना बाहेरून थोडीशी साधी असली तरी आतून खूप सुंदर आहे. राणीचे स्नानगृहाच्या बाहेर एक मोठा पाण्याचा कालवा आहे. तुम्हाला तो कालवा काही ठिकाणी ओलांडावा लागतो, जिथे पुलासारखी रचना केलेली दिसते. कदाचित हे अशा प्रकारे डिझाईन केले गेले असेल की घुसखोर राजेशाही महिला ज्या ठिकाणी स्नान करत असत त्या ठिकाणी जाऊ नयेत. यामध्ये खोल तलाव आहे, ज्याला कमानीदार कॉरिडॉर आणि बाल्कन्या सुद्धा आहे. इथूनच पुढे 6 किलोमीटर अंतरावर विठ्ठल मंदिर आहे. आम्ही 15 मिनिटात मंदिराच्या पार्किंग जवळ पोहोचलो. इथे पार्किंग पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी गाडी अवेलेबल असतात. त्याचे तिकीट काढले की तुम्ही येताना जाताना गाडीने पार्किंग पर्यंत येऊ शकतात. मंदिरापर्यंत अंदाजे 1 किलोमीटर एवढे अंतर आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, ज्याला विठ्ठल किंवा विठोबा किंवा पांडुरंग म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर 1513 मध्ये राजा कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत सुरू झाले होते. विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम द्रविड शैलीतले आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती हम्पी येथे आणून इथल्या रथामध्ये तिची स्थापना केली होती. साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्णदेवरायाच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपुरात ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे नाराज झालेल्या कृष्णदेवरायांनी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ती स्थापन केली नाही, अशी या मंदिराची आख्यायिका आहे. येथे एक लहान मुख्य गर्भगृह आहे. लहान गर्भगृहानंतर एक मोठे बाह्य मंदिर आहे, जिथे सामान्य लोकांना प्रवेश दिला जातो. मंदिराची भव्य सजावट प्रामुख्याने या मोठ्या बाह्यगृहात दिसून येते. या मंदिरावरील कोरीव काम विजयनगर साम्राज्याच्या कारागिरांनी मिळवलेल्या स्थापत्य वैभवाची झलक देते. या मंदिरात असलेल्या 56 दगडी स्तंभांवर जर हाताने थाप मारली तर सुमधुर ध्वनी निर्माण होतो. या स्तंभांच्या आत काही धातू असून त्याद्वारे संगीतमय ध्वनी निर्माण होतो असे इंग्रजांना वाटले. त्यामुळे त्यांनी 2 स्तंभ पाडले, परंतु स्तंभाच्या आत असे काही आढळले नाही. हे 2 तोडलेले स्तंभ आजही तेथे आढळतात. विजया विठ्ठल मंदिराच्या बाहेर एक दगडी रथ आहे. या रथाचे चित्र 50 रुपयांच्या नोटेवर आहे.
भगवान विष्णूंच्या मंदिरांमध्ये भगवान विष्णूचे वाहन गरुड, अर्धा मानवी देव आणि पक्ष्यांचा राजा यांना समर्पित एक दगडी स्तंभ असतो. अशा स्तंभांवर गरुडाची मूर्ती कोरलेली असते. विठ्ठल मंदिराच्या बाबतीत गरुड स्तंभाची जागा रथाने घेतली आहे. या रथाच्या गर्भगृहात गरुडाची एक दगडी मूर्ती स्थापित केली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज लष्करी अधिकारी आणि छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्या ब्रिटिश कर्नल हुपर यांनी काढलेल्या वरील छायाचित्रात रथावर एक बुरुज किंवा गोपूर देखील आहे. तथापि आज हे गोपूर आता दिसत नाही. गेल्या शतकात निसर्गाच्या रासामुळे हे हरवले आहे. ये तो कृष्णदेवराय वरिसे को जाकर बैटल विजयी होने के बाद कोणार्क विजिट करता सन टेम्पल ओके. वो इस पर बन के ये बना है. और ये जो तीर दिख रहे ना सब फेस्टिवल डे से स्ट्रॉन्गेस्ट पीपल विल बी रोटेट जस्ट टू मूव करते थे. तो एक ही पत्थर का नहीं बना है. 28 पीसेस 7 लेयर इंटरलॉक सिस्टम. ऊपर का शिखर था वो भी गिर गया. सुपर. ओके वो गिर गया. रात में आगे 2 घोड़ा था पहले युद्ध में टूट गए ना इसलिए है एलिफेंट रखा है लिपट में. तसेच हम्पीमध्ये अजून खूप ठिकाणे बघण्यासारखी आहे. ते आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बघूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.